पुण्यात कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली आहे। अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी आलेत। 2 दिवस होणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज आहे। पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत आहेत। अभिजित, कोरेगाव भीमा या ठिकाणी काय वातावरण आज? नक्कीच आज पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 207वा शौर्य दिन जो आहे तो मोठ्या उत्साहात पार पडताना पाहायला मिळतोय। पहाटेपासून मोठे अनुयायी लाखोंच्या संख्येने या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत। खरं तर प्रशासनाच्या माहितीनुसार काल आणि आज असे 2 दिवस जवळपास 9 ते 9.5 लाख अनुयायी राज्य आणि देशभरातून या कोरेगाव भीमा येथे दाखल होणार आहेत। हा स्तंभ विजयस्तंभ म्हणून जो ओळखला जातो तो आपण पाहतोय की आकर्षक फुलांची सजावट या सगळ्या स्तंभाला करण्यात आलेली आहे। भारतीय संविधानाची जी पहिलं पान आहे किंवा भारतीय संविधानाची जी प्रतिकृती आहे ती साकारण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो खरं तर साकारण्यात आलेला आहे। मोठी गर्दी आता हळूहळू या ठिकाणी होताना पाहायला मिळते। जवळपास 8,000पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या परिसरात जे आहे ते तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासन प्रशासन आणि सरकारकडून मोठी काळजी जी आहे ती घेतली जात आहे। या सगळ्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते, त्यामुळे काल संध्याकाळनंतर या सगळ्या परिसरातली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे वळवण्यात आलेली आहे। हा सगळा परिसर सीसीटीव्ही सर्व्हेलन्सच्या अंडर घेण्यात आलेला आहे आणि आता हळूहळू अनुयायी जे आहेत त्या या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल व्हायला झालेली सुरुवात पाहायला मिळते। प्रशासनाकडून पूर्ण तयारी आता ही आलेली आहे। सरकारकडून अनेक आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, प्रकाश आंबेडकरांनी आता अभिवादन केलेलं आहे विजयस्तंभाला। अनेक मंत्री आज दिवसभरात विजयस्तंभावरती येणार आहेत। हा 207वा शौर्य दिन आहे आणि याची तयारी गेल्या काही दिवसापासून सुरू होती। सुरक्षेच्या दृष्टीने असेल, अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल, सरकारनं मोठी तयारी या सगळ्या परिसरात केलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्या अनुयायी जे आहेत ते हळूहळू अभिवादन या विजयस्तंभाला करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे। दिवसभर हा सोहळा जो आहे तो असाच सुरू राहणार आहे। राज्य सरकारकडून देखील अनेक मंत्री आता हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण वेळोवेळी याचा आढावा घेत राहूच।